नमस्कार रसिक श्रोते हो. शब्दनिशा मराठी ऑडिओमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत. मी घेऊन आले तुमच्यासाठी पांघरुण कथेचा पुढील भाग म्हणजेच पांघरुण भाग 18. तुम्ही पांघरुण कथा ऐकायला उत्सुक आहात ना? तुम्ही कथा ऐकायला उत्सुक असाल तर आपण कथेला लगेचच सुरुवात करूया. बाहेरच्या खिडकीतून तो आत पाहत होता. गौरी झोपली होती, परंतु चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पसरला होता. त्यामुळे नाजूक ओठ हलकेच रुंदावले होते. वेदना असूनही प्रसन्न दिसत होती. शिव मनातच म्हणाला, गौरी अशीच कायम आनंदात राहा. माझ्या प्रेमाचं पांघरुण कायम तुझ्या मनावर पांघरलेलं असेल. त्यामुळे बाहेरच्या दुःखात बुडालेल्या थंडीची तुला झळ बसणार नाही. आता आयुष्यभर तुला फक्त या पांघरुणात लपेटून घेतलं ना, मग माझं आयुष्य तुझ्या सहवासात सुखाच्या हिंदोळ्यावर झुलत राहील. आता फक्त काही दिवसच, मग आपण एकमेकांचे नक्कीच होऊ. शिवने गणेशला सांगून कोर्ट मॅरेजची तारीख काढली होती. आता फक्त गौरी व्यवस्थित झाली की पुढच्या गोष्टी करायच्या होत्या. तरीही मनात भीती होतीच आईसाहेबांची. थोड्या रागावतील, परंतु पुत्रप्रेमासाठी नक्कीच गौरीला स्वीकारतील हा त्याला दृढ विश्वास होता. परंतु हा त्याचा विश्वास बहुतेक खोटा ठरणार होता. पुढचे 8 दिवस लगबगीत गेले. तोपर्यंत गौरी पूर्णपणे रिकवर झाली होती. शिवने मधूला सोबत घेऊन सगळी खरेदीसुद्धा केली होती. मधूही सगळं आनंदाने करत होती, कारण तिच्यासाठी शिवचा आनंद खूप महत्त्वाचा होता. प्रेम जे होतं त्याच्यावर, तो सगळं किती आनंदाने आणि उत्साहाने करतो हे पाहून तिला त्याच्या गौरीप्रती असलेल्या प्रेमाची प्रचिती आली होती. वहिनीसाहेब, 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 कुठे आहात तुम्ही? काकासाहेब थोड्या घाबऱ्या चेहऱ्याने आवाज मारत होते. भाऊजी, काय झालं? हां, किती घाबरले मी. एकतर एकुलता एक मुलगा नक्की कुठे आहे ते कळत नाही आहे. तुमची आपली धावपळ. बोला आता, काय बोलताय? आईसाहेब म्हणाल्या. वहिनीसाहेब, शिवचा ठाव ठिकाणा लागला आहे. ती गलिच्छ, महारोगी, कुलटा रखेल खालच्या जातीतील तिला घेऊन हॉस्पिटलला आहे तो. असं कळलं वहिनीसाहेब की शिव तिच्याशी लग्न करणार आहे. आताच माझ्या एका खबऱ्याने बातमी मला दिली. काय म्हणताय? परंतु तुम्ही तर म्हणाला होतात तिची वेंगळणारी नजर शिववर पडण्याआधीच तुम्ही आपल्या माणसाकडून तिचं काम फत्ते केलं आहे. मग ती जिवंत कशी? बोला ना भाऊजी. मला आता खूपच भीती वाटायला लागली आहे. बघा, आधीच ती खालच्या जातीतील म्हणजे माझा धर्मजात बाटणार हे नक्की. काही झालं तरी आपण उच्चभ्रू समाजातील, त्यांची जागा ती खालीच राहणार. ते लोक किंवा ती कुलटा आपली बरोबरी करणार नाही. त्यानंतर तिला संग्राम जगतापने वापरलेली. किती जणांनी काय काय केलं असेल. वेळ लागलाय शिवला. माझं घर, माझ्या मुलग्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायला नाही देणार. कधीच नाही. पाटलांच्या इज्जतीचा पंचनामा नाही होऊ द्यायचा. आईसाहेब मनातला सगळा राग ओकत होत्या. वहिनीसाहेब, तुम्ही नका काळजी करू, चिंताही करू नका. मी आता मात्र त्या मुलीचं काम नक्की फत्ते करतो. तिचं अस्तित्व नाही मिटवलं तर नावाचा काका नाही मी. काकासाहेबांच्या डोळ्यात रागाने रक्त वाहत होतं. ह्याचे परिणाम काय होतील ते काहीच कळत नव्हतं. सगळं फक्त लवकर लवकर करा. मला माझा मुलगा त्या कुलटेच्या जाळ्यातून बाहेर आलेला दिसला पाहिजे. आईसाहेब ऑर्डर देतच म्हणाल्या. त्यांच्या शब्दात जरब होती. दोघांचे बोलणे हॉलमध्ये होत होते, परंतु आतल्या रूममध्ये असलेले आबा हे सगळं बोलणं ऐकत होते.
त्यांचं बोलणं ऐकून त्यांचा थरका बुडाला होता. त्यांनी असा प्रसंग आर्मीतही अनुभवला होता. परंतु आता वेळ होती त्यांच्या मुलाच्या प्रेमाची. कारण जातीच्या, धर्माच्या मोठेपणासाठी ही लोक किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात हे त्यांना त्यांच्या बोलण्यावरून कळले होते. पुढे ते काहीही करू शकत होते. लगेच ही बातमी शिवला कळणे खूप गरजेचे होते. त्यांनी हातात फोन घेतला, परंतु त्यांचा रूमचा दरवाजा ढकलण्याचा आवाज आला. त्यांनी तसाच हात वरती उचलला. डोळे बंद करून झोपायचं फक्त नाटक केलं. अहो अहो अहो, कसल्या बाई यांना झोपा येतात काय माहीत. इथं मुलाच्या आयुष्याचा विचार करून माझं रक्त गोठत आलं आहे. काय दुर्दैव सुचलं याला काय माहीत. आईसाहेब एकट्याच बडबडत आबांना हलवत होत्या. आ आ का काय झालं, अशा काय हलवता. थोडा वेळ शांत झोप लागली तर आलात उठवायला. आता मला नाही त्या कडू गोळ्या खायच्या आहेत. आबा मुद्दामून झोपेतून उठल्याचं नाटक करत होते. आपल्याला काहीच माहीत नाही आहे अशा आविर्भावात ते होते. अहो अहो, बघा ना, शिवला काय खूळ लागला आहे ते. जेव्हा लग्न कर लग्न कर लग्न कर म्हणून बोलत होतो तेव्हा लग्न करायला तयार नव्हता. आता स्वतःहून लग्नासाठी गडबड करतोय. तेही कोणाशी, तर 1000 जणांनी बाटवलेल्या मुलीशी. हे लग्न मी कधीच होऊ देणार नाही, कधीच नाही, कदापि नाही. तुम्ही त्याला फोन करा आणि समजवा. तुमचं लगेच ऐकेल तो. माझा आणि भाऊंचा कॉल उचलत नाही आहे तो. बस देवा, माझ्या मुलाला त्या नागिनीपासून लांब कर, वाचव. आईसाहेब तोंडाला येईल ते बोलत सुटल्या होत्या. यमुना, काय बोलतेस तू. अगं, आपल्या शिवला एखादी मुलगी भावली म्हणजे नक्कीच चांगली असेल. त्याचा आनंद कदाचित तिच्यात दडलेला असेल. उगाच कोणासोबत ही लग्न नाही करणार माझा मुलगा. शेवटी त्यालाही पाटलांची इज्जत गमवायची नाही आहे. अगं, आता तो लहान नाही राहिला. आईसाहेब मी हे करू का, आईसाहेब अशा हाका मारत राहील. तुला चांगलंच माहिती आहे आता 40 वर्षांचा आहे तो. उगाच त्या मुलीला दोष लावू नकोस. तिच्या बाबतीत जे घडलं त्यात तिचा काहीच दोष नाही आहे. उलट तुला तिची एक स्त्री म्हणून सहानुभूती आणि दया वाटायला हवं. आबा बोलत होते. झालं तुमचं तत्त्वज्ञान सांगून. ज्या मुलीचा धर्म, जात आमच्यापेक्षा खालचा आहे तिला मी कधीच ह्या घराची सून म्हणून स्वीकारणार नाही, हे लक्षात ठेवा. आईसाहेब आपला पदर सावरत ठसक्यात म्हणाल्या. ते सगळं आता येणारी वेळच ठरवेल. मीही मुलाच्या विरुद्ध गेलो असतो, परंतु मला आधी माझ्या मुलाचा आनंद अधिक आहे, मग जात आणि धर्म. आबा मनातल्या मनात म्हणाले. आता मात्र यमुनाबाई गेल्याची त्यांनी खात्री करून घेतली आणि लगेच शिवला कॉल केला. शिव, तुझ्या आईला आणि काकांना सगळं काही कळलं आहे. त्यामुळे कदाचित गौरीच्या जीवाला धोका होऊ शकतो. मला वाटतं तू आज किंवा उद्याच लग्न करून टाक, म्हणजे प्रश्नच नाही. एकदा का लग्न झालं म्हणजे तुझी साथ कायम असेल गौरीसोबत. त्याचबरोबर तुझा दरारा आणि जरबही. आबा काळजीने बोलत होते. त्यांना इतकंच वाटत होते आपला मुलगा त्या मुलीला आयुष्याची संगिनी म्हणून निवडतो आहे, तर तिच्यात काहीतरी खास नक्कीच आहे. एका बापासाठी हेवेदेवे नंतर आधी आपल्या मुलाचा आनंद अधिक असतो. आबा, मी घरी आल्यावर बोलणारच आहे काकांजवळ.
कारण त्याने गौरीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. आबा, त्या दिवशी मी जर वेळेवर पोहोचलो नसतो तर कदाचित ते सगळं तिच्या प्राणावर बेतलं असतं. आबा, तुम्ही नाही येणार का? शिवने अगदी हृदयाला हाक मारत विचारले. शिव, मला तुझ्या वेदना कळतात, परंतु मी आलो तर या सगळ्यांना कदाचित कळेल, म्हणून मी नाही येणार. सगळीकडे विघ्न घालतील रे ही लोक. आबा भाऊक होत म्हणाले. ठीक आहे आबा, तुम्हाला आम्ही लाईव्ह घेऊ लागणार. शिव हसतच म्हणाला. दोघेही काही वेळ हसले. शिवने कॉल कट केला. आता पुढच्या कामाला लागणे गरजेचे होते. आता त्याला गणेशलाही सांगणे गरजेचे होते, कारण घरात कळले म्हणजे 100% गौरीच्या जीवाला धोका हे निश्चितच. त्याने हे सर्व केलं असतं, परंतु गौरीपासून तो हळू शकत नव्हता. तो कॉल लावणार इतक्यात गणेश त्याच्या पुढ्यात टपकला. गण्या, असं काहीतरी कर की लग्न उद्याच व्हायला पाहिजे. घरात सगळ्यांना कळले आहे, त्यामुळे गौरी अजूनच संकटात सापडून जाईल. एकदा का लग्न झालं की गौरीच्या केसालाही कोणी धक्का लावू शकत नाही. मला गौरीला काहीच होऊ द्यायचे नाही आहे. तिला काही झाले तर कदाचित मी स्वतःला कधीच माफ करणार नाही. शिव म्हणाला. शिव, इतकं कसं रे नितळ प्रेम करायला जमतं तुला? गौरीचा भूतकाळ, तिचं आरोग्य ह्याविषयी माहिती असूनही तू लग्नाला तयार झाला आहेस, याचं मला आश्चर्य वाटत आहे. परंतु एक बोलू, तू गौरीला वचन दिले म्हणून लग्न करतोय की तिला आता सावरायची गरज आहे, आधाराची गरज आहे म्हणून? मी खूप कन्फ्यूज आहे. गण्या प्रश्नार्थी नजरेने आणि चेहऱ्याने विचारत होता. गण्या, तिचा भूतकाळ आणि माझं काहीही लेणं देणं नसेल, कारण मी कधी तिच्या शरीरावर प्रेमच केलं नाही. मी प्रेम केलं ते तिच्या निखळ सुंदर मनावर, तिच्या पवित्र आत्म्यावर. माझ्यासाठी ती माझ्या जवळ आहे हेच खूप आहे. मला असंच वाटतं की माझ्याजवळ स्वर्गसुख आहे. आयुष्य खूप सुंदर असतं जेव्हा आपल्यावर हक्क गाजवणारं, स्वतःपेक्षाही प्रेम करणारी व्यक्ती जवळ असते. गौरी ही माझ्यावर असंच निखळ प्रेम करते. राहिली गोष्ट तिला आधार द्यायची, तर ती स्वतः खंबीर आहे. रानोमाळ ती एकटी धुडाळून काढत होती. ज्यांना भाषाच कळत नाही त्यांना ती गोंजारत होती. मुक्या जीवांना जीव लावत होती. त्या हिंस्र प्राण्यांना घाबरत नव्हती, तर ती कोणाच्या हिंस्र विचारांना काय घाबरेल? या लांडग्याने तिला बेशुद्ध करून हीनकृत्य केले, नाहीतर ती पुरून उरली असती. अशा धाडशी, निरागस, निखळ मुलगी मला आयुष्याची संगिनी हवी आहे. माझंच आयुष्य अधुरं मला पूर्ण करायचं आहे, म्हणून मी लग्न करतोय तिच्याशी, बाकी काहीही नाही. शिव खरी परिस्थिती बोलत होता. शिव, तो आणि गौरी लाखात एक आहात, कारण त्यांच्यातले गुण जे कोणीच बदलवू शकत नाही. तुम्ही कोणत्याच कोशात अडकून राहत नाही, तर आपल्या विचारांच्या कोशात सगळ्यांना भारावून सोडता. गण्या म्हणाला. आहेच मुळी माझी गौरी ग्रेट, सगळ्यात असूनही वेगळी असणारी, स्वतःचं वेगळेपणाने जपणारी. शिव हसतच म्हणाला. थँक्यू. पांघरूण कथा तुम्हाला आवडत असल्यास शब्दनिशा मराठी ऑडिओ या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे नवीन कथेचा भाग टाकला की तुम्हाला नक्कीच कळेल. पुन्हा एकदा धन्यवाद.